यानंतर एक सविस्तर बातमी सांगली जिल्ह्यातून आहे। निर्यातक्षम द्राक्षांच्या हंगामाला सुरुवात झाली आहे। खानापूर तालुक्यातील पळशी गाव द्राक्ष उत्पादन करणारं गाव म्हणून ओळखलं जातं। एकट्या पळशीतून दरवर्षी 8 ते 10 हजार टन इतक्या द्राक्षांची निर्यात युरोपच्या आखाती देशात केली जाते। यंदा 80 ते 110 रुपये इतका दर मिळत असल्यानं द्राक्ष शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांनी। आपण आहोत आता सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील पळशी या गावामध्ये। पळशी हे गाव जवळपास 3 ते 3.5 हजार लोकांचं गाव आहे। या गावामध्ये जवळपास 100% जे आहे शेती ती फक्त द्राक्षांची केली जाते। अतिशय तुरळकपणात इतर केली जाते। विशेष या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये जे पिकणारं उत्पन्न आहे द्राक्षे, हे द्राक्षे युरोप, दुबई असं एक्सपोर्ट होतं आणि बाहेर देशातून चलन येतं। ते त्यामुळे या गावाचं सुजलाम सुफलाम आहे। इथली आर्थिक परिस्थिती आहे या शेतकऱ्यांची सुधारलेली आहे, ते फक्त यातल्या बदललेल्या पाण्यामुळे। या गावाला पाणी काही वर्षापूर्वी नव्हतं। अलीकडच्या काळात पाणीदार आमदार अनिल बाबर यांनी पाणी या गावाला पोहोचवलं आणि हा भाग सुजलाम सुफलाम झाला। विशेष म्हणजे 3,500 लोकसंख्या असणाऱ्या गावामध्ये जवळपास 1001 लोक जे बाहेर गावाहून इथं कामासाठी येतात, द्राक्ष बागायती इथं मजूर म्हणून कामासाठी येतात। या छोट्याशा गावामध्ये 1000 लोकांना रोजगारसुद्धा याच गावामध्ये मिळतो। जवळपास 8400 टन इतकं उत्पन्न 600 ते 700 एकर शेतामधून म्हणजे गावातल्या शेतामधून मिळतं। जवळपास 700 ट्रॉली डंपर म्हणजे 14 टनाचे डंपर या गावातून निर्यात होते। या निर्यातीमुळे या शेतीमुळे इथल्या शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आलेले आहेत। शेती सुजलाम सुफलाम झालेली आहे। NDTV स्पेशल रिपोर्ट शरद सातपुते, सांगली।